ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 5. कर्मसन्यास योग. 28वा भाग आहे जीवन मुक्ताधिकरण. त्याचा भाग आहे 6वा. ओव्या आहेत 136 ते 140 आणि गीतेचा श्लोक आहे 24वा. भगवंत आता जीवनमुक्ताला कोणत्या सुखाचा ठेवा प्राप्त होतो ते सांगून जीवनमुक्ताधिकरणाची समाप्ती करत आहेत. श्लोक 24. योऽन्तः सुखोऽन्तर आरामस्तथान्तर ज्योतिरेवय सयोगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. तो अंतःसुखी म्हणजे आत्मस्वरूप बनल्यामुळे स्वतःच सुखरूप झालेला, अंतराराम म्हणजे आत्मरूप बनून तेथेच क्रीडा करणारा, अंतर्ज्योती म्हणजे आत्मप्रकाश ज्याच्या आतमध्ये पडला आहे असा जो योगी तो ब्रह्मरूप होऊन त्याला इहलोकीच मुक्ती प्राप्त होते. म्हणून असो हे आघवे, एथ न बोलणे काय बोलावे, ते खुणची पावेल स्वभावे आत्माराम. म्हणून हे मागील सगळे असू दे, जे न बोलण्यासारखे आहे ते काय बोलावे, जे ब्रह्मनिष्ठ आहेत तेच हे मर्म सहज जाणतील. हे ऐसेनी सुखे मातले, आपण पाची आपण गुंतले, ते मी जाणे निखळ वोतले सामरस्याचे. जे अशा सुखाने मस्त अथवा धुंद झालेले आहेत ते पूर्णपणे सामरस्याचे म्हणजे ब्रह्मैक्य भावाचे ओतलेले पुतळेच आहेत असे मी समजतो. हे आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर, की महाबोधे विहार केले जैसे. ते आनंदाचे प्रतिबिंब किंवा सुखाचे ओतलेले कोंब आहेत, जणू काही महाबोधाने आपल्याला राहण्याला मंदिर केले आहेत. ते विवेकाचे गाव, की परब्रह्मीचे स्वभाव, ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे. ते विवेकाचे मूळ वस्तिस्थान आहेत किंवा परब्रह्माच्या ठिकाणचे स्वभाव किंवा जणू काही मूर्तिमंत ब्रह्मविद्येचे सजवलेले अवयवच आहेत. ते सत्वाचे सात्विक, की चैतन्याचे आंगिक, हे बहु असो ऐकैक वानिसी काही. ते शुद्ध सत्वाचे सात्विक आहेत अथवा चैतन्याचे अवयव आहेत. यावर श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणाले, हा बोलण्याचा विस्तार पुरे कर, तू एक एक कोठवर वर्णन करणार. जीवनमुक्ताला कोणत्या सुखाचा ठेवा प्राप्त होतो ते सांगताना श्रीकृष्ण म्हणतात की ज्ञानी मनुष्याचा आत्मसंतोष हेच सुख असतं. आत्मानंद हेच त्याचे विश्रांतीचे स्थान असते व आत्मस्वरूप ज्ञान हीच त्याची बुद्धीला प्रकाशित करणारी ज्योत असते. असा ब्रह्मस्वरूप योगी ब्रह्मनिर्वाण पद प्राप्त करून घेतो. विषयजन्य सुखे नश्वर असल्याने त्यात रंगून जाऊ नये हे सांगितल्यावर दुसऱ्या कोणत्या सुखात रंगून जाणे श्रेयस्कर आहे ते सांगायला हवं. श्रीकृष्ण सांगतात की आत्मसुख हाच सर्वश्रेष्ठ सुखाचा ठेवा आहे. 3ऱ्या अध्यायात विषयी मनुष्याला इंद्रियाराम म्हटलेलं होतं. त्याच्या विरुद्ध येथे ज्ञानी मनुष्याला अंतराराम असं म्हटलेलं आहे. येथपर्यंत भगवंतांनी मोक्षप्राप्तीची साधने व त्याचे मार्ग यांचे विवेचन केलेले आहे. ब्रह्मरूप होऊन मुक्त होणाऱ्या योग्यासाठी श्लोकात अंतःसुख आत्मनी सुखम यस्य सहा, अंतराराम आत्मनी आरामहा आरमणम क्रीडा यस्य सहा, अंतर्ज्योतिः आत्मनी ज्योतिः प्रकाशः यस्य सहा असे स्पष्टीकरण शंकराचार्यांनी केलेले आहे. पण ज्ञानदेव प्रत्येक पदावर भाष्य लिहित नाहीत, तर श्लोकात सांगितलेला इहलोकी मुक्त झालेला योगी ते श्रोत्यांना दाखवतात. ज्ञानदेवानी ज्ञानी मनुष्याच्या ब्राह्मी स्थितीचे वर्णन करताना अनेक उत्प्रेक्षा केलेले आहेत. ते म्हणतात की ते अशा सुखाने मस्त अथवा धुंद झालेले आहेत. ते पूर्णपणे सामरस्याचे म्हणजे ब्रह्मैक्य भावाचे ओतलेले पुतळेच आहेत. मूर्ती तयार करताना साचा तयार केला जातो, मग त्यामध्ये माती, प्लॅस्टर ऑफ पॅरिस वगैरे घालून मूर्ती बनवली जाते. तसे हे ज्ञानी मनुष्य म्हणजे साच्यात ब्रह्मैक्य भाव घालून तयार केलेली ब्रह्मैक्य भावाची मूर्तीच आहेत. एकदा साचा तयार करून घेतलेला असला की त्यातून निघणाऱ्या मूर्ती या सगळ्या एक सारख्या असतात. तसेच सामरस्याच्या साच्यात घातलेले सर्व ज्ञानी पुरुष हे एक सारखे असतात. म्हणजे सर्व ज्ञानी पुरुषांची स्थिती सारखीच असते. ते आनंदाचे अनुकार आहेत. अनुकारचा एक अर्थ आहे आकार व एक अर्थ आहे प्रतिबिंब.
हे ज्ञानी आनंदाचे अनुकार आहेत, म्हणजे त्यांच्या रूपाने ब्रह्मानंदच आकाराला आलेला आहे किंवा ते आनंदाचे प्रतिबिंब आहेत. आनंदाचे अनुकार म्हणजे आनंदाचे प्रतिबिंब. आता प्रतिबिंब दिसते ते दृश्य वस्तूचे, पण आनंद दृश्य असतो का? ही वस्तू म्हणजे आनंद असं सांगता येतं का? तर नाही. आनंद नावाची वस्तू बोट करून दाखवता येत नाही, पण आनंद म्हणजे काय, तो कसा असतो, हे मात्र ज्ञानी मनुष्याकडे बोट करून दाखवता येतं. इथे प्रतिबिंबावरून बिंब जाणून घ्यायचे आहे. तीच गोष्ट सुख व महाबोधाची. या गोष्टी अमुक वस्तू म्हणून दाखवता आल्या नाहीत, तरी ज्ञानी मनुष्याकडे पाहून त्या जाणून घेता येतात. पुढे म्हणतात की हे ज्ञानी मनुष्य म्हणजे काही जणू सुखाचे अंकुर आहेत. बीज मातीत रोवून त्याला पाणी घातले की काही दिवसातच जमिनीतून कोंब बाहेर येतो. त्या बीजाप्रमाणे हे जणू आपल्याला साधनेत रोवून घेतात. त्या साधनेचे फळ ब्रह्मसुखच त्यांच्या रूपानं अंकुरतं. पुढे म्हणतात ते आत्मबोधाचे क्रीडास्थान आहेत किंवा विहार म्हणजे राहण्याचे ठिकाण आहेत. आत्मबोधाने त्यांनाच राहण्याचे ठिकाण म्हणून निवडलेलं आहे. आणि एक उत्प्रेक्षा केली आहे की ते विवेकाचे गाव आहेत. हे ज्ञानी म्हणजे मूर्तिमंत विवेकच आहेत. ते परब्रह्माचे स्वभाव आहेत किंवा ज्ञानी म्हणजे अलंकृत केलेली मूर्तिमंत ब्रह्मविद्याच आहे. ते सत्वाचेही शुद्ध सत्व आहेत. चैतन्याचेच रूप आहेत. मूर्तिमंत चैतन्य त्यांच्याच रूपाने प्रकट झालेले आहे. ज्ञानदेव अशा उत्प्रेक्षावर उत्प्रेक्षा करू लागल्यावर निवृत्तीनाथाने त्यांना थांबवलं व आपला कल्पना विस्तार आवर्ता घेण्यास सांगितला. मूळ गीतेत नसलेल्या अशा संवादाची योजना ज्ञानदेवाने केलेली आहे. पुढे निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना काय म्हणत आहेत ते आपण पुढच्या भागात उद्या पाहू.